हे बघ सूरज, तू का नाही दिसभर तुझ्या नादात असतोयस, पण ही समधी काय बोलत्यात ते आमासने ऐकायला लागतंय. बाकीच्यांचं सोड र, पण खुद्द राणा भाऊजी तुझ्याबद्दल असलं काय बाय बोलत्याला असं अजिबात वाटलं नव्हतं बघ आमासने. काय म्हणला राणा? काय म्हणला? जाऊ दे, ते आम्ही सांगून आणि तुम्ही ऐकून. सांगितल्याशिवाय तुला चैन पडणार नाही आणि मला जेवायला मिळणार नाही. आता नाक घुपसलेस ना मग टाक सांगून. बघा म्हणजे आम्ही नुसतं ऐकलंय राणा भाऊजींकडनं असं. राणा भाऊजी असं म्हणत होतं की सूरजवर आमचा काही भरोसा नाही. सूरज नुसती दारू पितो, सूरजचा मागचा रेकॉर्ड लई खराब आहे, सूरजवर विश्वास नाही, असलं काय काय बोलत होतं बघ तुझ्याबद्दल. काय रे सूरज, ते कारखान्याचं प्रकरण लई चिघळलंय काय? बऱ्यापैकी. कारखान्याचं जाऊ दे म्हणा, पण राणा भाऊजी हे असलं काय तर बोलते आला असं अजिबात वाटलं नव्हतं आम्हाला. तू एवढं सावलीसारखं त्यांच्या मागं उभं असतो. वज्र केसरीच्या टायमाला तर त्या दलजीतचा मार बी खाल्ला होतास तू. कोण म्हणलं तुला? कोण म्हणलं नाही, ते असं आलं आमच्या कानावर आलं. ते नव्ह, पण तू एवढा जीवाला जीव लावलास त्याचं हे फळ दिलं बघ राणा भाऊजींनी. आमचं तर कोणी पित्तच उसळलं होतं. लई राग आलता आम्हाला, पण काही नाही, मोठ्यांपुढं गप बसलो, खानदानीपणा जपला आपला. बरं केलंस. पण सूरज, हे समज तू आता ध्यानात ठेव. हं? आपलं आपलं म्हणतोय रे आपण, पण कोण बी आपलं नसतंय बघ. समधी जरा आपापला फायदा बघत्यात. तवा तू जरा सावध राहा म्हणजे झालं. पण राणा भाऊजी हे असं काय बाय करत्याल, असं बोलत्याल असं अजिबात वाटलं नव्हतं आम्हाला. लई राग आला होता. तुला आलाय काय राग? झाली पेटवा पेटवी? अरे पेटवा पेटवी कुठं, जे झालं ते सांगितलं आम्ही. हे बघ, आम्हाला जे मनापासून वाटलं का नाही ते आम्ही बोललो बघ. हे बघ, आमच्या दोघा भावांचा आम्ही बघून घेतो काय ते. तू उगा डोसक्याला लोड घेऊ नको, झेपायचं नाही तुला. चल जेवायला वाट. चल. हा, नवऱ्याबद्दल हे असलं भलत सलत ऐकून भूक मेले आमची. बस इथंच जातो, माझं मी घेतो. सूरज, सूरज, कसली कसली गाठ आहे या दोघांमध्ये. एवढं करून बी सुटता सुटणं झाल्या. अहो, लाईट बंद करू का? नाही नको, तुम्ही अभ्यास करताय ना, राहू द्या. नाही नाही, अभ्यासाचं एवढं काही नाही, तुमची झोप नको डिस्टर्ब व्हायला. अहो नाही, लाईटचं काय नाही, ती मला झोपच येईना झाली. मी डोक्याला तेल लावून मालिश करून देऊ का? नको. एवढा कसला विचार करताय? सूरज, त्यांचं काय? समजे शेतकरी त्याच्या विरोधात जायचं म्हणतात. कुणाचा विश्वासच नाही त्याच्यावर. तुमचा विश्वास आहे ना? ती आहेच की, पण हे बाकीच्यांना कसं समजवणार? ऊस दरावरनं वादवाद व्हायला नको म्हणजे झालं. तुम्हीच म्हणता ना, तुम्ही दोघं भाऊ म्हणजे बिनगाठीच्या ऊसासारख्या. वय, आमच्यात कधीच वादवाद होणार नाही, पण बाकीच्यांच्यात आणि त्याच्यात वादवाद होईल असं वाटते. तीच काळजी आहे मनाला.
तुम्ही एक काम करा ना, उद्याच सूरज भाऊजींशी बोलून बघा. त्यांना म्हणावं लवकरात लवकर उसाचा दर जाहीर करा. तेच आज शेतकऱ्यांना तेच बोललोय मी. सूरजची वाट बघत होतो पण त्यानंच यायला उशीर केला. काही हरकत नाही, तुम्ही उद्या बोला त्यांच्याशी. आताच जाऊन बोलू काय? म्हणजे जेवढं लवकर तेवढं बरं. नाही नाही नको. तुम्ही दमून आलाय, तेही दमून आले असतील ना. उद्या सकाळी शांतपणे बोलू. होय हे बी खरंय म्हणा. दिवसभर तो बी कारखान्यामध्ये काऊन गेला असेल पण सकाळच्याला बोलायला पाहिजे म्हणजे पाहिजे. बरं आता तुम्ही शांत झोपा, मी झोपते. श्रीपती दादा, मी दुपारच्या जेवणाची सगळी तयारी करून ठेवली. गोदाक्का आणि राधाताईंना तेवढं सांगा. जीवनी सर. अहो चला. वहिनी अरे भालाबाजू तुम्ही? कॉलेज निघालाय वाटतं. हो उशीर झाला त्यामुळे जरा गडबड होते. राणादा कुठं आहे? आवरतायत. अहो काय रे बाल्या? राणादा काय झालं? काय नाही राणादा, कुठं निघालायस काय? होय त्या अंजली बाईसनी सोडायला चाललोय. अहो नाही, मी रेणू सोबत जाते. आणि अहो आज तुम्हाला सूरज भाऊजींशी बोलायचंय, लक्षात आहे ना? तू बोल की. राणादा अरे गावात वातावरण वेगळं झालंय बघ. म्हणजे पोडापुडीची भाषा करायची माणसं. ते ऊस दराचं आंदोलन पेटणार चांगलंच बघ. होय नव नवी भानगडच मागे लागले बघ. हे बघ मी आज सूरज संगत बोलणार आहे आणि मगच निघणार आहे. हिचं काय चाललंय? काय झालं? अहो रेणू फोनच उचलत नाहीये माझा. मी घरीच जाते तिच्या. नाही नको. अहो ती एकटी पुढे गेली असणार म्हणून फोन उचलत नसेल. मी सोडतो की तुम्ही एकटे जाऊ नका. नाही नाही नको, तुम्ही आधी महत्वाचं काम पूर्ण करा. अहो सूरज संगत पटाक दिवशी बोलतो आणि मग आपण निघू की. तुम्ही एकटे जाऊ नका. राणादा जाऊ मी. होय आणि तेवढं ते ऊसाचं बघ, आता आंदोलन लई पेटाय नको बघ. मी बघतो. वहिनी आली. बरं झालं वहिनी तुम्ही आलात. सूरज कुठे आहे? ते बघा झोपल्यात अजून. अहो एवढ्या उशिरा पत्र कोण झोपतं काय? जरा उठवता काय? आता काय सांगायचं, काल रात्री उशिरा आलं, दमून झोपल्यात बघा. आणि आता जर उठवायला गेलं का नाही तर वैताग त्याला आमच्यावर. ठीक आहे मी बघतो. नाही नाही नाही, आम्हीच जाऊन उठवतो. तुमचं नाव सांगितलं तर काय म्हणणार नाहीत आम्हासनी. आलो. बरं वहिनी त्यासनी लवकर यायला सांगा काय. अंजली बाईसनी कॉलेजला सोडायला जायचं. हा आलो की. अहो मी काय म्हणते, मी जाते एकटी. अजून रेणू वडापच्या स्टॉप पर्यंतच असेल. वडा बी कवाच गेली असणार. सूरज गेली की इतक्यात पटाक दिवशी बोलतो मग आपण लगेच निघूया काय. हा अहो ते आमच्या ऍडमिशनचं काय झालं बरं? काय? ऍडमिशनचं कोर्सचं काय झालं? ते सांगितलं की तुला. तू आता अभ्यास कर. फेब्रुवारीत तुझी एंट्रन्स आहे. मी निघतो. अहो एंट्रन्सची तारीख कळली काय? नाही अजून, पण कळते की. अवद्याला विचारलं की सांगतो की अवद्या. हा पण कवा विचारणार? हे काय आता जातो ना विचारतो. अहो थांबा. अहो आम्ही काय म्हणतो, अहो आम्हासनी का नाही, आम्हासनी लई अभ्यास करायला पाहिजे बघा. नवी पुस्तकं कधी आणून देणार आहे? आणतो की. आधी जे आणून दिलं ती सपिव की. अहो ती अशी एका दिवसात सपत्याल बघा. हा मनापासून अभ्यास केला का नाही ती पुस्तकं पटापटा सपत्याल. ठीक आहे, उद्या आणून देतो. आता निघतो मी. नाही अगं नाही काय नाही, कारखान्यात महत्वाची मीटिंग आहे माझी. अहो म्हणूनच म्हणायलोय. असं का करायला असा? ह्यो काय शर्ट घातलाय हो, किती खराब झालाय बरं. हा आणि पिवळा काय रंग असतोय होय. जावा बरं त्यो आमच्या आवडीचा शर्ट घालून या. हा जावा. पांढरा रंग, पांढरा आमचा लकी कलर आहे. जावा जावा. मीटिंग माझी आहे का तुझी? म्हणूनच म्हणायलोय, आम्ही बायको आहे तुमची. बायको म्हणजे अर्धांगिनी असत्या. अर्ध लग घेऊन जावा बरं आमचं. अहो जावा बरं. पहिलं अगं काय खुळापण आहे. खुळपणा नाही हो,
प्रेम म्हणत्या त्याला. जावा बरं तुम्ही पहिलं शर्ट बदलून या. जावा 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 अगं. जावा पहिलं जावा जावा. तवर आम्ही तुमच्यासाठी देवाचा प्रसाद आणतो बर का. आता चांगलाच प्रसाद मिळणार आहे. या लवकर. वैताग आहे नुसता. हिचं घेऊन जा म्हणजे होतंय कल्याण. अहो तुम्ही थांबा, मी जाते माझी माझी. अहो थांबा, मी लगेच बोलतो त्या संगत. अहो नको. वहीन काय झालं? अहो काय सांगायचं राणा भाऊजी आता. एवढं गदा गदा हलवलं पण माणूस काय उठायला तयार नाही बघा. एवढ्या उशिरा पत्र कोण झोपतं काय? मी वा बाजूला मी बघतो. अहो नाही ते काल रातच्याला लई उशीर झालता त्यासनी. लई दमलं होतं बघा. आणि टेन्शन मध्ये का नाही काही खाल्लं बी नाही त्यांनी म्हणून एवढा वेळ झोपल्यात. तुम्ही एक काम करा राणा भाऊजी, तुम्ही जाऊबाईसनी कॉलेजला सोडून या. तुम्हाला उगा उशीर व्हायला नका. हा मग आल्यावर परत बोला की त्यांच्याशी. अहो तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, मी जाते ना. अजिबात नाही. थांबत नाही तिकडं, तुम्हाला सोडून परत येतो. अहो राणा भाऊजी आम्ही खरं सांगायलोय, तुम्ही जाऊन या बरं. आम्ही देतो की निरोप त्यासनी. हा नाहीतर मग एक काम करा, फोनवर बोला. नाहीतर मग आम्ही तुमची गाठ घालून देतो, पण तुम्ही आता जावा. उगा कोर्सला उशीर व्हायला नका. हा जावा. चला. अहो नको, तुम्हाला सूरज भाऊजींशी महत्वाचं बोलायचंय ना. ते बोलतो नंतर ना. चला आपल्याला उशीर व्हायला नको. चला. हो तू बी एक अवघड केस आहेस बघ. आधीच उशीर झालता त्या शर्टाचा आणि काढलेस. राणादा राणादा. राणा भाऊजीसनी हाक मारायला सवय. अहो ते तर कवाच निघून गेलं. काय? अगं मला लई महत्वाचं बोलायचं होतं त्याच्या संगट. पण त्यासनी बोलायचं नसल. असं कसं बोलायचं नसेल? असं कसं म्हणजे? हे बघा राणा भाऊजीसनी जाऊबाईंचं कॉलेज लई महत्वाचं आहे. आता तुमचा प्रश्न तुमचं तुम्ही सोडवा. प्रश्न काय माझ्या एकट्याचा नाही, त्याचा बी आहे. अहो पण त्यांचा प्रश्न सोडवाया त्यांचं ते खंबीर आहेत. तेव्हा तुमचा प्रश्न तुम्हीच सोडवा आता. हा तसं बी तुमच्यावर त्यांचा काही विश्वास बी नाही म्हणा. राणादानं हे काय बरोबर करायला नाही बघ. आता वातावरण अजून चिकाळलं तर काय करायचं? आम्ही म्हणलं नवं, त्यांना अजिबात काळजी नाही तुमची. तुमचं तुम्ही काय ते बघून घ्या बरं आता. तू सकाळ सकाळ डोसकं खाऊ नको माझं. राणा भाऊजींचा राग आमच्यावर कशा पायी काढायला सा. तुमचं तुम्ही बघा बरं का काय करायचं ते. बघतो माझं मी. हा तेवढी आई मग तू शिकू नको मला. वा काय टायमिंग जुळून आलंय. आता लवकरात लवकर भांडार बाबांनो. सूरज अजून नीट सुधारायला पाहिजे. महत्वाचं काम आहे आणून झोपलाय जीव. ती दमले असतील ते. मी दमत नाही काय, पण महत्वाचं काम करायला नको. अहो ती बघा रेणू. माझा फोन उचलला नाही, आता रिक्षाने चालली. रिक्षा थांबव काय? हो चला चला. राणादा काय झालं? काय झालं राणादा? बोलणं झालं नव सनिता संकट? नाही ते बोलणार आहे मी. अवखर कवा राणादा जरा आमची बी परिस्थिती समजून घ्या की. होय ते मी कोल्हापूरला जाऊन आलो की बोलणार त्याचे संकट. आजचा एक दिवस थांबा. एक एक दिवस करत लांबणी पडलंय सगळं. राणादा जे काय करायचं आहे ते आजच्या आज करा बघा, नाहीतर काय खरं नाही बघा. नाही हे वाद वाढू द्यायचं नाही आपण. हे बघा राणादा, यो शेतकऱ्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे. ह्यासाठी आम्हाला किती जरी वाद वाढवायला लागला तर तो आम्ही वाढवणारच. काय रे? होय 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 होय. मी वाढू देणार नाही त्यो. तुम्ही फक्त आजचा एक दिवस थांबा. मी सुरत संकट बोलतो. आजच्याच बघा, उद्या काही नाही बघा राणा. हे बघा राणादा, तुमच्यावर आम्ही विश्वास ठेवलाय, तेव्हा विश्वास तोडायचा का मोडायचा हे तुम्ही ठरवायचं. नाही तोडणार. शब्द येऊ रानाचा. बरं मी जाऊ का आता? जा, पण लवकरात लवकर काय ते सांगा. चला रे चला. अहो तुम्ही हे प्रकरण लवकरात लवकर मिटवा.
आत्ताच्या आत्ता जाऊन सूरज भाऊजींशी बोला, मी जाते. कसं जाणार? अहो, रिक्षा बी गेली की. हे बघा, मी तुम्हाला सोडतो आणि मग सूरज संगत बोलतो का? चला अहो लवकर पण चला. अहो राणादा नमस्ते. नमस्कार. अहो जावा की डायरेक्ट गाडी घेऊन आत. कोण अडवते आपल्याला? नाही नको, त्यासने मी इकडेच सोडणार आहे. हो जावं इथं. हाय, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय राहणार आज बाहेरच्या बाहेर. वय तुमचे ते मॅडम चिडाल नका. फॉरगेट अबाउट मॅडम. नाउ वी आर फ्रेंड्स ना. रेणू, आज का आमच्या सोबत आली नाहीस? अगं केलं होतं की सकाळपासून फोन. लई फोन करायला लागले मी तुला, पण लागतच नव्हता फोन तुझा. आणि कॉलेजला बी उशीर होत होता ना, म्हणून म्हणलं जाऊया आपणच. मग काय आले रिक्षाने. बघू जरा कधी फोन केला होतास? अगं लावला होता की दाखव ना मग. हॅलो हा? गुटन मॉर्गन. गुटन मॉर्गन सर. काय चाललंय इथं? नथिंग सर, जस्ट फ्रेंड्स आर टॉकिंग. त्यापेक्षा वर्गात जाऊन अभ्यास करा थोडा. जर्मन शिकायचं ना सगळ्यांना. हो. वय आपण बोलू नंतर ना. तुम्ही जावं समजे अभ्यास करा. काय नक्की ना? सर माझं थोडं काम होतं. बोला. मी एक अर्धा तास बाहेर जाऊन येऊ का? म्हणजे मला लाईट बिल भरायचं होतं. कॉलेज सुटल्यानंतर जा. सर लाईट बिल नाही भरलं तर डिस्कनेक्ट होईल, तेव्हा आजच भरलं तर. ठरवा तुम्ही. सर काका, मी तुमचं बिल भरून येऊ काय? तुम्हाला कशाला त्रास? त्रास कसला यात? नक्की ना? वय वय तुम्ही द्या हे बिल आणि पैसे यातच आहेत बरं का? चालते. फार चांगला स्वभाव आहे तुमचा. हो ना, खरंच. हो ते मी बिल भरून येतो, तुम्ही शिका. काय मला तर राणादाच काय कळणं झालंय. भावाला भाऊ सामील तर नसेल ना? अरे खुळा आहेस काय तू? राणादाला काय आजकाल ओळखतोय आपण? तसं ते वागणार नाही. आतापासून राणादांना सनिधा संकट बोलायला पाहिजे होतं. आज उद्या करत बसलं का नाही, आपल्या हातात काय येईल? उसाची पड. आज विचारणार आहे राणादा. थोडा वेळ थांबूया आपण. चालते की. अरे कशाला थांबायला पाहिजे? आपण सगळे मिळून बोला. हे बघा संगला नाही उद्या बघा. थांबा थांबा मालक, थांबा थांबा थांबा. सनिधा कुठे दौरा? कारखान्यावर चाललोय. येतोस काय? आता आम्ही तिकडे येऊन काय करणार सनिधा? गाडी कशाला अडवली? तुम्ही तोंडाला फुल पळा, मग आम्ही काय करायचं? गाडी अडवणार की. ए तोंड लपवलं कोणाच्या पाच कर्ज काढायला येत मी. हो सनिधा, बडको नका सर, जरा दमानं घ्या. बक्की कसं बोलायला लागलाय? सनिधा, तुम्हाला काय कर्ज काढायची गरज नाही. अहो कर्ज तर आम्ही काढल्यात, त्याचं काय? काय म्हणजे? काय म्हणजे? उसाचा दर पहिला ठरवायचा. हे बघा, कारखान्यावर मीटिंग चालू आहे. ठरलं की सांगतो माझं मी. राणादा 2 दिवस तुमच्या बरोबर बोलतो म्हणत होता, तर तुम्हीच कुठे गायब झालाय सा? सनिधा साऱ्या गावाला फसवलं सा. आता निदान भावाला तरी फसवू नका. ए काय फसवलं रे? फसवा नोंद तुम्ही करत असतील, मी नाही. आजवर फसवा फसवी कुणी केली समजा गावाला माहिती आहे. तुम्ही आम्हाला सांगू नका. काय फसवलं रे? बोल परत. बोलतो की, घाबरतो का काय? तुमचं सगळं रेकॉर्ड सगळ्या गावाला माहिती आहे. कसलं रेकॉर्ड माहिती आहे? सांग की आता. दातखिळी बसली बरी आता. सनिधा, राणादाचा साहेबाचा मान राखतोय म्हणून, नाहीतर दावला असतं तुम्हाला. काय दावणार तुमच्या गावात म्हणून काय बसतोय? दाखवलं असतं. काय थांबा. सनिधा, सवाल गाव तुमचं किंवा आमचं आहे हा नाही आहे. कारखान्याच्या हाती येणारी सगळी गावं सारखीच आहेत. फक्त कारखान्यानं दर निश्चित करावा. आम्हाला ही भांडणं नको आहेत. हो आम्ही केले का? तुम्ही केले?
थांबा.